तुम्हाला माहिती आहे का, माता पार्वतीने चंद्रघंटाचं रूप का धारण केलं? माता पार्वतीसोबत विवाह करण्यासाठी जेव्हा महादेव आले तेव्हा महादेवांच्या गळ्यामध्ये साप होते, त्यांचे केस रिकामे होते, त्यांच्या अंगाला भस्म होते व त्यांच्या वरातीमध्ये त्यांच्या समवेत गण, भूत, प्रेत हे सर्व होते. महादेवांचे हे रूप पाहून पार्वती देवींची आई मैनावती या घाबरून त्या चक्कर येऊन पडल्या. हे सर्व दृश्य पाहून माता पार्वतीने चंद्रघंटाचं रूप धारण केलं व भगवान शिवला एका आकर्षक राजकुमाराच्या रूपामध्ये येण्यास भाग पडले. तेव्हापासून भगवान शिवच्या या रूपाला चंद्रशेखर नावाने आपण ओळखू लागलो. त्यानंतर या दोघांचा विवाह संपन्न झाला व माता पार्वती चंद्रघंटा या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. चंद्रघंटा ही देवी शांती व क्षमेचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. चंद्रघंटा या देवीचे आपण नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी पूजन करतो.